लेकरांना चांगले संस्कार द्या. आणि संस्कार देण्यासाठी काही कुठं लांब जावं लागत नाही महाराज. असं क्लासेस लावावं लागत नाही. लेकरावाला संस्कार देणं म्हणजे आपण चांगलं वागणं. आपलं बघून लेकरं शिकत असतात. एक वाक्य सांगू का? नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. जर कुणाला कळाला हात वर करायला अडाणीच आहेत मग बरं आहे. मग तुम्ही अडाणी हाव म्हणून तुमच्या लक्षात काही राहिना म्हणून तरी चलायला इथं काय सांगितलं मी? नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. लेकरं महाराज सांगून शिकत नाही, ते फक्त बघून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून त्यांच्या समोर चांगलं वागण्याचा प्रयत्न माणसाने करायचा. नका तुम्ही कुठं पिक्चरला नेऊ नका, पिकनिकला नेऊ नका. पाश्चात्य संस्कृतीचं प्रदर्शन त्या लेकराच्या डोळ्याला धावण्यापेक्षा फार श्रीमंत असाल तर आठवड्यातून एकदा आळंदीला जा. जास्त काही होत नसेल तर महिन्याला एकदा जा. माऊलीच्या मंदिरात गेलात ना, त्या लेकराला सांगायचं महाराज तिथे गेल्याच्या नंतर, अरे ही दिसते ना समाधी, ही काही सामान्याची नाही. एका 22 वर्षाच्या तरुणाची असणारी ही समाधी आहे. कोण आहे तो? सामान्य नाही. अरे वयाच्या 16व्या वर्षी ज्याने ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला, अमृतानुभवाला पूर्ण विराम दिला, चांगदेव 65 देवाच्या गळी उतरली आणि या सामान्याकरिता हरिपाठासारखा ग्रंथ लिहिला, हे असणारे ज्ञानोबाराय आहेत. म्हणून म्हणतात बघा, धरतीचं धारिष्ट्य, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्वीता, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, मायेचा पदर, सज्जनांचा आदर आणि ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबा.